बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. महाराष्ट्र शासन VIP, आर्मी, पोलीस, प्रेस नावाने फिरणाऱ्या गाड्यांवर कारवाईची मागणी. कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र शासन, आर्मी, पोलीस, प्रेस अशा नावांनी अनधिकृतपणे फिरणाऱ्या गाड्यांचा सुळसुळाट होताना दिसत आहे. या गाड्यांचा गैरवापर होऊन सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून अशा गाड्यांचा वापर कधी गुन्हेगारी तर कधी तस्करीसाठी होत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्ष युवा सेनेच्या वतीने करण्यात आला. याबाबत युवा सेनेच्या वतीने आज पोलीस उपअधीक्षक अजित टिक्के यांना निवेदन देण्यात आलं. स्थानिक वाहतूक पोलिसांकडून अशा गाड्यांची तपासणी टाळली जात आहे, त्यामुळे अशा गाड्यांची तपासणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे पक्ष युवा सेना जिल्हा प्रमुख वंजित माने म्हणाले, आज कोल्हापूर युवा सेना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं ज्या 4 चाकींवर VIP, प्रेस, पोलीस, महाराष्ट्र शासन अशा पद्धतीच्या प्लेट्स असतात, आमची आजची मागणी आहे की नक्की त्या व्यक्ती किंवा त्या गाडीमध्ये तीच व्यक्ती असते का? कारण आजची परिस्थिती बघितलं तर क्राईम वाढला आहे, चोऱ्यामाऱ्या वाढल्या आहेत, गुन्हेगारी वाढले आहे. एखाद्या व्यक्तीने क्राईम केला आणि त्या गाडीत जाऊन बसली तर समोर असणाऱ्या प्रशासनाला देखील असं वाटतं की त्या गाडीत तीच व्यक्ती आहे का, असा गैरसमज होऊ शकतो. आणि आमच्या माहितीनुसार अशा निम्म्याच्या वर गाड्या फेक आहेत, फेक नावाने फिरतात. आज सर्वसामान्यांवर तुम्ही कारवाई करता, कारवाईंना दंड देता, पण अशा व्यक्तींना काय करणार, हा आमचा आज पोलीस प्रशासनाला सवाल आहे. येणाऱ्या काळात जर या सर्व गाड्यांवर त्यांनी चेकिंग करावं, त्यांच्या ID आहेत का बघावं, अन्यथा युवा सेना स्वतः जाऊन त्या गाड्याचं निरीक्षण केल्याशिवाय राहणार नाही. यावेळी जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, उपजिल्हा प्रमुख बंडा लोंढे, महानगर प्रमुख सनराज देसाई, शहरी युवा अधिकारी सुमित मेळवंकी, ओंकार मंडलिक, शहर समन्वयक अक्षय घाडगे, कीर्तिकुमार जाधव, रोहित वेडे, शहर चिटणीस युवराज मोरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.